मागील पानावरून. ऐतिहासिक तथ्यांचा आधार असलेल्या या पॉडकास्टमध्ये काही प्रसंगांचं नाट्य रूपांतर करण्यात आलं आहे. नमस्कार, मी ओंकार. मागील पानावरूनच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र घेण्याचं धाडस ज्या वकिलांनी दाखवलं ते होते गणेश वासुदेव जोशी, म्हणजे सार्वजनिक काका. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गणेश वासुदेव जोशी यांनी जे धैर्य दाखवलं ते अतुलनीय आहेच, पण पुढचा त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. गणेश वासुदेव जोशी यांनी सार्वजनिक सभेची स्थापना करण्यामध्ये अत्यंत मोलाची भूमिका निभावली आणि या सार्वजनिक सभेतर्फे सनदशीर मार्गानं ब्रिटिशांशी संवाद साधून चर्चा करून त्यावेळच्या परिस्थितीमध्ये सामान्य नागरिकांचे प्रश्न असतील, त्यांचे त्रास असतील किंवा त्यांची होणारी पिळवणूक, अन्याय याच्याबद्दल अत्यंत मूलगामी काम केलं. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे जसे सार्वजनिक काकांना भेटले आणि सार्वजनिक सभेमध्ये त्यांनी जसा सहभाग नोंदवायला सुरुवात केली तशी सार्वजनिक सभेची ख्याती राष्ट्रीय पातळीवर झाली आणि मग वेगवेगळे विषय घेऊन हे दोघंही त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत निष्ठेने कामाला लागले. सर्वसामान्यांचे प्रश्न अभ्यासपूर्ण रीतीनं सरकार दरबारी मांडण्यामध्ये सार्वजनिक सभेनी खूप काम केलेलं आहे. आता उदाहरणच द्यायचं झालं तर 19व्या शतकाचा उत्तरार्ध म्हणजे साधारण 1873च्या दरम्यानचा काळ, त्यावेळी सार्वजनिक सभेनी महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची पाहणी केली आणि या पाहणीचा जो काही निष्कर्ष असेल तो पुढच्या काळात प्रकाशित केला. 1876-77 या काळामध्ये महाराष्ट्राच्या या एकूणच प्रदेशामध्ये मोठा दुष्काळ पडलेला असताना दुष्काळ फंड उभारून दुष्काळ समित्या नेमल्या. हे सगळं सार्वजनिक सभेने केलं. स्वस्त धान्याची दुकानं उघडण्यासाठी पुढाकार घेतला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आपापल्या परीने सहाय्य केलं. हे सगळं सामाजिक काम सार्वजनिक सभा करत होती. या सामाजिक कार्याबरोबरच काही राजकीय प्रश्न असतील किंवा राजकीय हक्क असतील तर त्यासाठी सुद्धा सार्वजनिक काकांनी खूप प्रयत्न केले. उदाहरणच द्यायचं झालं तर सार्वजनिक काकांना लोकजागृतीच्या कार्यामध्ये नियतकालिकांची जी भूमिका आहे त्याची पुरती जाण होती आणि म्हणूनच मुद्रण स्वातंत्र्यावर निर्बंध लादणाऱ्या कायद्याला त्यांनी अत्यंत कडाडून विरोध केला आणि त्यासाठी वृत्तपत्रकारांचं संमेलन भरवण्यासाठी पण त्यांनी खूप प्रयत्न केले. आणि असं मुंबईमध्ये 19व्या शतकामध्ये म्हणजे साधारण 1878च्या दरम्यान एक संमेलन भरवलं गेलं ज्यामध्ये या सगळ्या प्रश्नांची चर्चा झाली. सार्वजनिक काकांच्या कामाबद्दल जाणून घेत असताना त्यांनी स्वदेशी चळवळीबद्दल जे प्रयत्न केलेले आहेत ते मोलाचे आहेत. आणि स्वदेशी चळवळ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिल्यांदा नाव येतं ते महात्मा गांधी यांचं. महात्मा गांधींच्या प्रभावामुळं स्वदेशी चळवळीला एक वेगळं बलय प्राप्त झालं. ती जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी महात्मा गांधींचे भगीरथ प्रयत्न अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. पण त्याच्या कितीतरी वर्ष आधी सार्वजनिक काकांनी स्वदेशी चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं काम केलेलं आहे. आता ही स्वदेशी चळवळ म्हणजे फक्त कपड्यांपुरती मर्यादित नव्हती, तर वेगवेगळ्या वस्तू म्हणजे अगदी साबणापासून छत्रीपर्यंत या वस्तूंचं उत्पादन करणं आणि त्या विक्री होण्यासाठी म्हणून काही सहकारी तत्वावर दुकानं सुरू करणं, तेही फक्त पुण्या मुंबईत नाही बरं का, नागपूर, सुरत सारख्या ठिकाणी पण हे सार्वजनिक काकांनी केलेलं आहे. अर्थात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची त्यांना साथ होतीच. पुढं सार्वजनिक काकांनी स्वदेशी चळवळीसाठी संमेलनं भरवली, व्याख्यानं दिली. आपल्या परीनं जितकं करता येईल म्हणजे स्वतःच्या खिशाला तोशीस पाडून तो भार सोसून त्यांनी हे काम केलेलं आहे. समाजात परिवर्तन व्हायचं असेल तर शिक्षणाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, जातीभेद निर्मूलन झालं पाहिजे, याबद्दलही सार्वजनिक काका ठाम होते आणि त्याची सुरुवात त्यांनी घरापासूनच केली. सार्वजनिक काकांनी आपल्या पत्नीला प्रोत्साहित केलं आणि त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई यांनी स्त्री विचारवती सभा नावाची एक संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे त्या काळी हळदी कुंकवाचे कार्यक्रम वगैरे भरवले जात होते.
वैशिष्ट्य हे आहे की या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या जातींच्या महिला एकत्र यायच्या. विचार करा, 19वे शतक आहे बरं का. आणि अशा वेळी अशा पद्धतीचे प्रयत्न हे मोठ्या प्रमाणावर होत नव्हते. त्यामुळं असं समाजाच्या बंधनांना झुगारून देऊन काही उपक्रम आखणं यासारखं काम सार्वजनिक काका आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन करत होते. त्यावेळेचा काळ बघता ही निश्चितच धैर्याची गोष्ट होती आणि सार्वजनिक काकांनी ती दाखवली. त्यांच्या व्यक्तिमत्वाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सार्वजनिक काकांनी स्वदेशी चळवळीचा प्रारंभ केल्यानंतर एक शपथ घेतली की आयुष्यभर खादी वापरेन. आणि शेवटपर्यंत सार्वजनिक काकांनी खादीचे जाडे भरडे कपडे वापरले. अगदी दिल्लीच्या दरबारामध्ये ज्यावेळी इंग्लंडच्या साम्राज्ञीला हिंदुस्तानची साम्राज्ञी असा खिताब बहाल करण्यात येणार होता, त्या कार्यक्रमाला देखील सार्वजनिक काका हेच खादीचे जाडे भरडे कपडे घालून गेले. या कार्यक्रमात सार्वजनिक सभेतर्फे सार्वजनिक काकांनी इंग्लंडच्या राणीला मानपत्र बहाल केलं, पण त्या मानपत्रात देखील इथल्या देशबांधवांना, भगिनींना सामाजिक राजकीय अधिकार द्यावेत हे नमूद करायला विसरले नाहीत. तर असे हे सार्वजनिक काका. नावासारखंच त्यांचं आयुष्य हे इतरेजनांसाठी होतं. लोकांच्या समस्या, त्यांचे त्रास, त्यांचे हक्क यासाठी सार्वजनिक काका आयुष्यभर झटत राहिले. चला, मागील पानावरूनच्या आजच्या भागात आपण सार्वजनिक काकांबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तर या पॉडकास्टच्या पुढच्या भागात अशाच फारशा प्रकाशात न आलेल्या किंवा फारशा न बोलल्या गेलेल्या एखाद्या ऐतिहासिक घटनेबद्दल किंवा व्यक्तिमत्वाबद्दल नक्की ऐकूया. तेव्हा पुन्हा भेटूया. नमस्कार. मागील पानावरून.